दहा चांगला चालला घरात सांगतोय. नाही का? म्हणून ना 30 वर्षांपासून पुढे नाही आज सगळे. म्हणून नेहमी हा प्रश्न असतो, लोक माझ्याकडे फोटो काढायला येतात की माझ्या चांगला जो वेळ आहे, आता सगळं चांगलं चालू आहे ना, ते सेल्फी माझ्यासोबत नाही काढत आहे, माझ्या उत्कर्षासोबत काढतायत. तो उत्कर्ष बदलला ना, कोणी एक ढुंकून देखील पाहणार नाही माझ्याकडे. म्हणून मी म्हणतो, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे, मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे. सगळंच लोक म्हणून ना एकटे पण चालणार नाही. जितके आपण तिथे असतो तिथे एकटेपणाचा जो अनुभव आहे तो वाईट आहे. म्हणून एकत्र राहणं, खाली उतरून येणं, संबंध जोडणं, एक दुसऱ्याशी सहकार्य करणं. स्पर्धा असतेच, सगळ्यांना पुढे जायचंय, कोणाला नाही पुढे जायचंय. तिथे म्हटलेला प्रत्येक पत्रकार हाच विचार करतो की मलाच सगळ्यात मोठा पत्रकार व्हायचं. कोणाला कोणाला असं वाटतं? ज्यांचे हात नाहीयेत वर त्यांना काय वाटतं, मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. कोणाला नाही. प्रत्येक वर्तमानपत्राला, प्रत्येक मीडिया हाऊसला सगळ्यात मोठा मार्केट शेअर, टीआरपी पाहिजे. आहेच की होते सगळं. पण ते सगळं करताना स्पर्धा ठीक आहे. ते सगळं करताना जर आपणच पत्रकार दुसऱ्यांसाठी सहकार्य केलं आणि हातामध्ये एकत्र उभे राहिलो नाही ना, तर कोण उभं राहणार आहे आपल्यासाठी? म्हणून खाली उतरून यायचं, इथे लोकांसोबत यायचं, इथे सहकार्य करून नाती जोडायची, मैत्री करायची. स्पर्धा ती वर्तमानपत्राची इंडिव्हिज्युअल लोकांची स्पर्धा नाही. तुम्ही दोघे मित्रच आहात की, तुम्ही आत्ताही मित्रच आहात की. फक्त हा इथे तो इथे किंवा ही इथे ती तिथे म्हणून ती मैत्री गेली का? का बरं नको ती मैत्री झाली? बॅलन्स, स्ट्रेस फ्री लाईफ, हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लोक असले पाहिजे. कारण कित्येक गोष्टी असतात ज्या आपल्या हातामध्ये नसतात. तुमच्यापैकी किती लोक शाळेमध्ये गणितात फार चांगले होते, मॅथ्स मध्ये? अरे बाबा, किती लोक एकदम धब्बू, एकदम बेकार गणितात? किती लोकांना काही फरक पडला नाही. काय फरक गणित? बापरे. एकदा ना एक टीचर एका वर्गात आली आणि मुलाला म्हणाली, एक ना जहाज डुबतंय, एक बेडूक काय ओरड. ऑडियन्स मस्त आहे, मजा आली ऑडियन्स. एक जहाज डुबतंय, एक बेडूक ओरडतंय आणि बटाटे ना 20 रुपये किलो आहे. माझं वय किती सांग? एक मुलगा म्हणाला, मॅडम प्रश्न परत रिपीट करता का? ती म्हणाली, एक जहाज डुबतंय, एक बेडूक ओरडतंय आणि बटाटे 20 रुपये किलो आहे. माझं वय किती सांग? तो म्हणाला 32 मॅडम. ती म्हणाली, एकदम परफेक्ट म्हणाला, एकदम बरोबर आहे, 32च आहे. पण ते उत्तर कसं मिळालं तुला? तो म्हणाला, माझी बहीण आहे ना, ती 16 वर्षाची आणि ती हाफ मॅड आहे. फुल मॅडच विचारतो, जहाज, बेडूक आणि बटाट्याचा काही संबंध आहे?